तो आप जो उपोषण पे बैठे हैं किस लिए बैठे हैं? लातूर शहरामध्ये तहसील कार्यालयामध्ये अनागोंदी कारभार झालेला आहे. यांच्या विरोधामध्ये एवढा भ्रष्टाचार झालेला आहे लातूर तहसील कार्यालयामध्ये. मंडळ अधिकारी असो, तलाठी असो, आणि जे निराधार पगारी जे गोरगरिबांच्या जे निराधार पगारी होत नाही वेळोवेळी, आणि लाडक्या बहिणीमुळं अनेक गोरगरिबाच्या आणि वयस्कर माणसांच्या जे पगारी जे होण्याची जी टाळाटाळी जे होत आहे, तरी याच्या विरोधामध्ये हे आमचं आमरण उपोषण चालू आहे. गेल्या अनेक महिन्यापासून आम्ही जिल्हाधिकारी मॅडमला आणि तहसीलदार साहेबांना वारंवार आम्ही पत्रव्यवहार करूनसुद्धा, आणि 15 ऑगस्टला सुद्धा आम्ही लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही आमरण उपोषण केलेलं आहे. तरीसुद्धा ह्या अधिकाऱ्याने आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवून याने अद्यापही कुठली कारवाई केलेली नाही, म्हणून हे आमचं आमरण उपोषण चालू आहे. आणि ते मुस्लिम समाजाचं काय म्हणलं तुम्ही? हे लातूर शहरामध्ये हे किरीट सोमय्या यांनी लातूर शहरामध्ये रोहिंग्या मुसलमान आहेत म्हणून अधिकाऱ्याला दाब दिलेले आहेत, आणि काही मुस्लिम बांधवांना या संबंधित तहसीलदारांनी या 9 लोकांवर पवित्र रमजान महिन्यामध्ये या 9 मुस्लिम लोकांवर कारवाई केलेली आहे. या ज्या मुस्लिम लोकांवर जी कारवाई केलेली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी, त्या अधिकाऱ्यावर बी आणि किरीट सोमय्यावर बी कारवाई करा म्हणून आमचं हे आमरण उपोषण चालू आहे. तर तुम्ही सांगा 2 शब्द. या संघटनेच्या माध्यमातून जे काही इथं भ्रष्टाचाराचं चाललेलं आहे त्याच्यासाठी आमरण उपोषण चालू केलेलं आहे, आणि त्या संदर्भात न्याय मिळावा, गोरगरिबाला न्याय मिळावा, आणि जे काही रोहिंग्या मुस्लिम म्हणून जे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले किंवा काही त्यांना पनिशमेंट देण्यात आलेली आहे त्याचं निवारण करून त्या अधिकाऱ्यावरही गुन्हे दाखल व्हावं, अशी आमची संघटनेच्या माध्यमातून मागणी आहे सरकारला. तर तुम्ही पाहू शकतात की तहसील कार्यालय येथे बसलेले 2 माणूस, उपोषणला तर एकच बसलेला आहे, पण तुम्ही बघू शकतात की इकडं लई उपोषण जोरात चालू आहे. तर तुम्ही पाहू शकतात. असेही बातम्या व जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.